नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काठापासून सुंदर अशी एक डिझाईन तयार करणार आहे. इथं आता मी वरच्या साईडनं घेतलेले 5.5, मोंडा घेतलेला आहे 6 आणि याची घडी आहे 9.5ची आणि उंची आहे 13.5ची. पूर्ण मी व्यवस्थित आता इथं कट करून घेतलेलं आहे. आता आपण गळा टाकणार आहे. वरच्या साईडनं घेतलेलं आहे मी 2 इंच आणि आपल्या ब्लाऊजचा जेवढा गळा आहे तेवढा गळा घ्यायचा. आता इथं गळा घेतलेला आहे मी 10 इंच आणि खालच्या साईडनं घेतलेले मी 2.5 इंच. हे बघा एकदम व्यवस्थित मी इथं खाली घेतलेलं आहे 2.5 इंच आणि इथं पूर्ण आपण आता चौकोनी करून घेतलेला आहे. आता आपण वरच्या साईडनं घेणारे 6 इंच इथं घेतलेलं आहे मी 6 इंच आणि आपण आता क्रॉस घेणार आहे. इथं एकदम व्यवस्थित माप घ्यायचं. आता आपण क्रॉस घ्यायचं 2 इंच आणि इथंसुद्धा आपण 2 इंच घेणार आहे. हे पहा इथंसुद्धा मी 2 इंच घेतलेलं आहे. कसं गळ्याचं माप व्यवस्थित टाकलं ना मग गळा एकदम परफेक्ट बसतो. हे पहा आता इथं मी घेतलेले 2 इंच आणि इथंसुद्धा घेणार आहे आपण 2.5 इंच. वरती घेतलेले 2-2 इंच आणि खाली घेतलेले आपण 2.5 इंच. एकदम व्यवस्थित इथं माप टाकून घेतलेलं आहे मी आणि चॉकना पूर्ण असं उघडून घेतलं आणि समोरच्या साईडला मी 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे सगळीकडून घेतलेले. आता आपण इथं कॅनव्हास घेतलेले आणि अस्तरवर आपण तो गळा टाकला. आता पूर्ण आपण आता हे कॅनव्हासवर असं उमटून घ्यायचं. हे पहा एकदम व्यवस्थित आता इथं मी उमटून घेतलेलं आहे. हे पहा आणि आपण आता चॉकना असा इथं म्हणजे आकार देऊन घ्यायचा. हे पहा एकदम व्यवस्थित मी इथं चॉकना आकार देऊन घेतलेला आहे. पलीकडल्या साईडनं सुद्धा आता इथं उमटून घेतलेलं आहे. एकदम व्यवस्थित आपला गळा इथं तयार झालेला आहे. आता आपण उरलेलं सगळं मी इथं कट करून घेतलेलं आहे. मी अर्धा इंच समोर एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता इथं मी ब्लाऊज पीसाचे काठं घेतलेले आणि इथं कॅनव्हास पूर्ण आपण आता इथं पूर्ण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण गळा इथं आता मी काठं घेतलेले साडी म्हणजे ब्लाऊज पीसाचे आणि आपण आता इथं हे जोडून घेणार आहे. एकदम व्यवस्थित मध्यभागी आपण आता ही शिलाई इथं मारून घ्यायची. हे पहा एकदम व्यवस्थित मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण हे इथं कट करून घेणार आहे. आता आपण याला इस्त्री करून घ्यायची एकदम व्यवस्थित मग काठं बसून जातात. इथं आपण आता कॅनव्हास मांडून घेतलेलं आहे आणि आपण कडीनं आधी पूर्ण शिलाई मारून घ्यायची कारण मग कॅनव्हास काठावर सरकत नाही. आणि मी काठं समज उलट्या साईडनाच कॅनव्हास मांडलेलं आहे. हे पहा एकदम व्यवस्थित मी इथं पूर्ण शिलाई मारून घेतलेली. आता इथं मी आपलं पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि मध्यभागी एकदम व्यवस्थित मी आता ही शिलाई इथं मारून घेतलेली. मी ब्लाऊज पीस पण उलट्या साईडनाच ठेवलेला आहे आणि अस्तर त्याच्यावर मांडलेलं आहे. हे पहा एकदम व्यवस्थित मध्यभागी मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आपण आता हे इथं गळा याच्यावर मांडून घेतलेला आहे. आता आपण एकदम मध्यभागी शिलाई मारून घ्यायची कारण मग कॅनव्हास सरकत नाही. हे पहा परफेक्ट आपण आता मध्यभागी शिलाई इथं मारून घेतलेली आणि आपल्या गळ्याचा जसा आकार दिलेला आहे ना त्याला पूर्ण आपण आता इथं शिलाई मारून घ्यायची. एकदम व्यवस्थित शिलाई मी आता इथं मारून घेतलेलं आहे. आता आपण हे एकारेक ठेवूनच असं ठेवायचं आणि व्यवस्थित म्हणजे बघायचं वर खाली पण आहे का नाही. परफेक्ट आपण आता सगळं असं इथं कट करून घ्यायचं. हे पहा इथं पूर्ण मी अशी कटिंग आता एकदम व्यवस्थित करून घेतलेली. आता आपण उरलेलं सगळं इथं म्हणजे आता आपल्याला इथं गळ्याला पलटी द्यायची आहे त्याच्यामुळं कात्रीनं मी थोडं थोडं असं कट करून घेतलेलं आहे. हे पहा आता आपण इथं उरलेलं सगळं कापड इथं कट करून घेणार आणि त्याला पलटीसुद्धा मारून घ्यायची. हे पहा एकदम व्यवस्थित मी इथं टोक असे काढून घेतलेले आणि उरलेलं कापड आपण आता हे पहा असं कट करून घेतलेलं आहे मी. बघा एकदम परफेक्ट आपण सगळं कापड असं कट करून घ्यायचं. हे पहा एकदम व्यवस्थित मी पूर्ण असं कापड कट करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या गळ्याला अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. आपण आधी इस्त्री करून घ्यायची मग कसं सोपं जातं आणि मी इस्त्री करून घेतली आणि नंतर मग दाब शिलाई मारून घेतलेली. आता आपण हे कडीना पूर्ण असं दुमतून घेतलेलं आहे थोडं थोडं मध्ये टाकून. हे पहा परफेक्ट मी पूर्ण काठ असा लावून घेतलेला आहे आता आणि उरलेलं आपलं पूर्ण मी असं कट करून घेतलेलं आहे आणि पाठीमागचे आपण आता इथं टक्स असे मारून घेतलेले. आता आपण खालच्या साईडनं अशी पट्टी लावून घ्यायची, थोडी दुमत मारायची आणि पट्टी अशी लावून घेतलेली. आपलं आता इथं मी समोरचा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे. आपण आता इथं लेस घेतलेली. एकदम व्यवस्थित आपण आता इथं लेस लावून घेणार आहे आणि आपल्याला जिथं म्हणजे असं आडी मारायची असली ना कोणाला मग तिथं ते 2 मी इथं कट करून घेतलेले कारण ही मणीची लेस आहे ते दुमतत नाही त्याच्यामुळं आपण हे कट करून घ्यायचं. एकदम व्यवस्थित माप बघायचं आहे का नाही आणि जिथं मग आपल्याला घडी टाकायची तिथून पूर्ण आपण कट करून घ्यायचं. पूर्ण माझी लेस आता इथं मी छोटीसुद्धा लेस अशी लावून घेतलेली. इथं मी आता एक पट्टी घेतलेली 1.5 मापाची आणि आपण आता इथं
याला लेस अशी लावून घेणार आहे, कारण मी ही लेस स्लीव्जला लावणार आहे. त्याच्यामुळं मी असं म्हणजे कस्टमरनाच असा गळा सांगितला होता, तर मी तसाच गळा केलेला आहे. आता हे पहा परफेक्ट आपण आता हे लावून घेणार आहे. याला एकदम व्यवस्थित आता इथं मी लावून घेतलेलं आहे. परफेक्ट आपला गळा इथं झालेला आहे. हे पहा एकदम सुंदर वाटत होता हा गळा, पण कारण आहे पिवळा कलर आहे ब्लाऊजचा, ते लाईटात म्हणजे वेगळं दिसत होतं, एकदम स्पष्ट दिसत नव्हतं. हे पहा परफेक्ट आपला इथं गळा तयार झालेला आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझे गळा आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि नमस्कार मैत्रिणींनो.